नऱ्हे वडगाव धायरी परिसर प्रभाग क्रमांक 34 मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार सुरेखा दमिष्टे यांच्या प्रचारार्थ धायरी येथील काळभैरवनाथ मंदिर येथून बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या बाईक रॅलीत सुरेखा दमिष्टे यांचे भाऊकी, गावकी, गावकरी व समर्थकांनी उत्स्फूर्तपणे बाईक रॅलीत सहभाग घेतला। प्रभाग क्रमांक 34 मधील काळभैरवनाथ मंदिर पासून धायरी फाटा, सिंहगड रोड, फन टाइम, त्रिमूर्ती चौक, वडगाव मुख्य रस्ता, नवले पूल, जाधववर महाविद्यालय, भूमकर चौक, भैरवनाथ मंदिर नरे, श्री कंट्रोल चौक व धायरीतील उमऱ्या गणपती चौक येथे बाईक रॅलीची सांगता झाली। या बाईक रॅलीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या प्रचार सभेचे धायरी येथील उमऱ्या गणपती चौक येथे आयोजन करण्यात आले होते। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार सुरेखा दमिष्टे, प्राजक्ता दांगड, केतन शिंदे यांच्यासह पक्षाचे नेते माजी मंत्री भास्कर जाधव, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन आहेर, शहर प्रमुख गजानन धरकुडे, उपशहर प्रमुख भरत कुंभारकर, शहर संघटक संतोष गोपाळ, विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन वाघ, जिल्हा संघटक सचिन पासलकर, महेश मते, शिवसैनिक निलेश दमिष्टे आदी मान्यवर उपस्थित होते। स्वच्छ प्रतिमा, पारदर्शक कारभार, अनुभवी व महिला नेतृत्वामुळे महिला, जुन्या जाणत्या व तरुणांमध्ये सुरेखा दमिष्टे यांच्याविषयी सकारात्मक भावना निर्माण झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी एकनिष्ठ प्रामाणिक राहूनही त्यांच्यावर पक्षाने विश्वास न ठेवल्यामुळे उद्धव शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून त्यांना तिकीट देण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी एकनिष्ठ असूनही पक्षांनी तिकीट देताना स्थानिक नेतृत्वामुळे आमच्यावर अन्याय झाला असल्याचे सुरेखा दमिष्टे यांनी स्पष्ट व परखड बोलले। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या पक्षविरहित व व्यक्तिकेंद्रित निवडणुका होणार आहे। सत्तेत असलेले पक्ष साम, दाम, दंड व भेद यांचा पुरेसा वापर करून नागरिकांमध्ये दिशाभूल करत आहे। पैशाच्या जोरावर मत खरेदी करण्याचा त्यांचा प्रयत्न यंदाच्या निवडणुकीमध्ये फसणार आहे अशी कुजबूज नागरिकांमध्ये आहे। गेल्या 15 दिवसाच्या प्रचारातून मला एक विश्वास मिळालेला आहे। गावकरी, स्थानिक लोक व महिलांनी ठामपणे सोबत असल्याने पाठिंबा देत असल्याचे त्यांनी सांगितले। पुढील 5 वर्ष धायरीच्या सर्वांगीण विकासासाठी, तरुण व महिला सबलीकरणासाठी माझे अस्तित्व पणाला लावेल व यापूर्वी धायरीने जे पाहिले नाही ते करून दाखवण्याचा मी वचन प्रभाग क्रमांक 34 मधील नागरिकांना दिला आहे असे सुरेखा दमिष्टे यांनी यावेळी सांगितले। हा डायरी बाग आहे। कुठलं लोक येतात सांगता येईल का? कोणी चांगला माणूस यावं आमच्या असं वाटते। काय प्रॉब्लेम आहे इथं नेमका? नेमका इथं सध्याला पाणीची प्रॉब्लेम आहे। असं काय या इच्छात होत चांगलं झालं तर बरं होतील म्हणून। अजून काय प्रॉब्लेम आहे तिथं? बाकी काही नाही, ओके। ट्रॅफिक वगैरे असतेच म्हणा, माणसं आहे म्हणलं तर ट्रॅफिक असणार तेवढंच। बाकी काय नाही, बाकी आहे त्रास। उमेदवार उभे माहिती का इथं? सर्व उभं आहे, भरपूर मेंबर उभं आहे। आता राहुल पोपले ये ते भरपूर सोनाली इतर सगळी उभं आहे। कोणीतरी व्यवस्थित माणूस यावं, चांगला माणूस यावं। दमिष्टे आहे तर माणूस सगळं चांगला, असं नाही कोणी नाही चांगलं म्हणून, व्यवस्थित आहे। पोपले कोणीतरी येऊ। धन्यवाद। बोल पूर्ण पॅनल आमचा येणार काका चव्हाणाचा। अजून कोण येईल? अजून कोण कोण येतात? 4चा आमची येणार आहे, शरद पवार आले। कुठला भाग? किती नंबर हो? कुठला भाग आहे हा? भाग कुठला आहे? यो बाग कुठं? धायरी, दायरी, खडवासला, चेवणं, उत्तमनगर हा भाग, नांदोशी, खडवासला, किरकटवाडी यो भाग। कुणाची लॉटरी लागेल सांगता येत नाही। कुठला भाग आहे हा? ही धायरी, वडगाव धायरी। कुठला पक्ष वाटतो? कोणामध्ये फाईट होईल असं काही? काही तर आता काय सांगू शकत नाही, सगळेजण उभं असल्यामुळं सगळं हे झालं। कुठला प्रभाग आहे हा? 34 धायरीमध्ये। कोण कोण उभं आहे माहिती? कोण आहे? भाजप आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे, अजून बाळासाहेब उद्धव ठाकरे आहेत, आम आदमी पार्टी आहे। आणि उमेदवार वगैरे नाव माहिती कोणी? एवढी नाही ना माहिती, बऱ्यापैकी कोण येईल सांगता नाही येत। सांगता येईल। आपल्याला म्हणजे चांगलं सगळं
सर्वांचं चांगलं काय काय हा. प्रश्न आहे इथं? प्रॉब्लेम काय पाणीची जरा पाणीची अजून ट्रॉफिक वगैरे, लाईट वगैरे लाईट वगैरे नाही तेवढं काही, पण पाणीचे प्रॉब्लेम आहे इकडे. पाण्याचं जास्त हा. पाण्याची जरा पाणी- traffic problem आहे. ट्रॉफिक कार्यक्रम असलं तर ट्रॉफिक लय होत आहेत, त्याच्यामुळं झालं. काय उपाययोजना करण्यात आल्या? नमस्कार, माझं नाव निलेश सुरेखा रमेश दमिष्टे. आज पुणे महानगरपालिकेची बऱ्याच महिने रखडलेली निवडणूक लागू झालेली आहे आणि या भागामध्ये तुम्ही म्हणाल प्रश्न कोणते कोणते आहेत हे सांगा, तर प्रश्न कोणता नाही असाच प्रश्न आहे खरा, की बाबा कुठली सुविधा ही आतापर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी पूर्ण केलेली आहे, याचं उत्तर जर सत्ताधाऱ्यांनी शोधून दाखवलं तर निश्चितच इथला मतदार खुश होईल. सगळ्याच प्रश्नांची इथं भडीमार समस्या आहे. पाणी प्रश्न आहे, वाहतूक समस्या आहे, आरोग्य समस्या आहे, खेळायला मैदानं नाहीत. नंतर कुठल्याही गोष्टीमध्ये इथं कुठलाही नागरिक हवालदी झालेला आहे आणि शैक्षणिक सुविधा देखील या ठिकाणी नाही आहेत. आरोग्याच्या सुविधा नावाची बोंब आहे आणि हा जो प्रभाग आहे हा 34 प्रभाग दायरी नरे वडगाव यामध्ये आता आमच्या मातोश्री सुरेखा दमिष्टे उभ्या आहेत. या 34 ब मधनं उभ्या आहेत. त्यांचं चिन्ह सध्या मशाल आहे आणि मशालीच्या चिन्हावर सर्वांनी बटन दाबून आपलं बहुमूल्य मत एका सक्षम महिलेला देऊन प्रभाग सक्षम करायला मदत करा. काय नेमका इथला विकासाच्या दिशेने तुमचं काही पाऊल असणार का? आमच्या विकासाच्या दृष्टीची पावलं ही आजच नाही, दमिष्टे कुटुंबाचा जो काही प्रवास आहे इथला प्रत्येक नागरिक, जाणकार नागरिक बघतोय. मग तो पेपरच्या माध्यमातून असू द्या, फेसबुकच्या माध्यमातून असू द्या, इंस्टाग्रामच्या माध्यमातून असू द्या, व्हॉट्सअपच्या माध्यमातून असू द्या, सोशल मीडियाच्या अनेक माध्यमांवर आमचा दमिष्टे कुटुंबाचा प्रवास विकासाच्या दृष्टीने आपण सगळ्यांनीच बघितलाय. मग ते डीपी रोड बद्दलची आंदोलनं असू द्या, तिप्पट टॅक्सच्या बाबतीतली गाजर वाटप आंदोलन असू द्या, नंतर दारूबंदी विषयीची आंदोलनं असू द्या, अनेक आंदोलनं आम्ही या ठिकाणी केलेली आहेत. आणि ज्या वेळी सत्ता नसताना आम्ही आवाज उठवलाय, जर पद मिळालं तर ते अधिकार त्याचबरोबर जबाबदारी समजून इथल्या नागरिकांसाठी, इथल्या रहिवाशांसाठी सगळी गणितं ही महापालिकेच्या जे काही डेव्हलपमेंट प्लॅन, डीपी म्हणजे काय तर डेव्हलपमेंट प्लॅन, या डीपी प्लॅनच्या पूर्ण आराखड्यानुसार आम्ही ते काम इथल्या सगळ्या जे काही क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, यांच्या पूर्ण मार्गदर्शनाने, सहकार्याने आणि त्यांच्यावर प्रेशर आणून पूर्ण करून घेणार आहोत. नमस्कार, मी सुरेखा रमेश दमिष्टे, माजी जिल्हा परिषद व माजी प्रथम महिला सरपंच दायरी. मी आज प्रभाग क्रमांक 34 ब मधून इच्छुक उमेदवार आहे. आज सर्व नागरिकांनी मला आपलं बहुमूल्य मत देऊन या प्रभागाचं काम करण्याची संधी द्यावी हे मी त्यांना आवाहन करते. आज या प्रभागामध्ये आमच्या अनेक गोष्टींची कमतरता आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणी प्रश्न, रस्त्याचा प्रश्न आणि आरोग्याचा ड्रेनेज लाईनचा प्रश्न आहे. तो सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सर्वप्रथम स्वच्छ पाणी गावाला कसं मिळेल, कारण आमचं पाणी जे येतं धायरी गावठांमध्ये ते डायरेक्ट कॅनल मधून उचलून विहिरीत सोडलं जातं आणि विहिरीतून गावात येतं. ते पाणी आम्हाला स्वच्छ कसं मिळेल तो मी पहिला प्रयत्न करणार. चाकरमाने सकाळी सकाळी कामाला निघतात, लोक महिला शाळेत मुलांना घेऊन जातात, त्यावेळेस रस्त्याला खूप गर्दी होते, काही अपघात होतात. असे अपघात टाळण्यासाठी जे डीपी रोड आहेत ते प्रथम मंजूर करून घेऊन कुणावरही अन्याय होणार नाही, शेतकऱ्यांवरही अन्याय होणार नाही आणि लोकांची सोय होईल असा मी प्रयत्न करणार. आरोग्याच्या दृष्टीने जे ड्रेनेज लाईन चेंबर छोटे मोठे तुंबलेले असतात ते पावसाळ्यापूर्वी स्वच्छ करून घेणे गरजेचं असतं, किंवा पाईपलाईन मोठ्या टाकाव्या लागतात, त्या टाकलेल्या नाहीत. मागच्या प्रतिनिधींनी त्याच्या योग्य त्याप्रमाणे निर्णय घेतलेला नसल्यामुळे आज तो निर्णय घेण्यासाठी शासकीय अधिकारी व राजकीय नेते आणि ग्रामस्थ यांच्या सर्वांच्या एकोप्याने, सर्वांचा समन्वय साधून मी समाजसेवेसाठी माझं काम चालू ठेवलेलं आहे, तसंच पुढेही चालू ठेवणार आहे. कारण मी चळवळीची कार्यकर्ते आहे. मी राजकारण म्हणून राजकारणात आलेली नाही. 1987 पासून मी महिलांच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवलेला आहे. माझ्या सहकारी तेव्हापासूनच्या आज माझ्या बरोबर आहेत. आपण सर्वांनी, मतदारांनी काम करणाऱ्या व्यक्तींनाच आपलं बहुमूल्य मत द्यावं आणि त्यांना संधी द्यावी, तेव्हा समाजाचा विकास होईल. आणि या सर्व मतदारांना मी पुन्हा एकदा आवाहन करते की आपलं अमूल्य बहुमूल्य मत मला देऊन या प्रभाग क्रमांक 34 ब मधून मी महिला सर्वसाधारण म्हणून गटातून उभी आहे. मला आपलं बहुमूल्य मत देऊन तुमची सेवा करण्याची संधी द्यावी ही विनंती. दायरी गाव
भविष्य झालेलं पहिली निवडणूक आहे आणि बरेच प्रश्न आहेत तर काय काय प्रश्न आहेत? जे प्रामुख्याने जे सर्व समाजासाठी चांगले कोणते निर्णय घ्यायचे ते मी विचार करूनच घेणार, कारण एका वेळेस आपण लाईटचं बटन दाबू शकत नाही. परंतु ज्या अत्यावश्यक गोष्टी आहेत, ज्या समाजासाठी गरजेच्या आहेत, त्याला प्राधान्य देऊन मी सर्वांच्या समन्वयाने प्रश्न सोडवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार. रात्रंदिवस प्रश्न पाणी, लाईट, रस्ता, आरोग्य. कारण आरोग्य म्हटलं तर या ठिकाणी जर रस्त्याला गर्दी झाली तर अँब्युलन्स सुद्धा वेळेला जात नाही. त्याच्यामुळे ते रस्ते जर डीपीचे झाले तर ती अँब्युलन्स पटकन जाईल, शाळेची मुलं पटकन जातील, चाकरमान्यांना 2 तास थोडा आराम करून जाता येईल. हे कोणतेच प्रश्न निर्माण होणार नाहीत याची मी काळजी घेणार प्रामुख्याने. धायरी गावातला जो पाणी प्रश्न आणि टँकर माफिया आहेत तर त्याच्याबद्दल टँकर माफियांचा मी प्रश्न जे आपल्याला पाणी देतात, कॉर्पोरेशनचे जे टँकर पाठवतात, त्या माफियांवरती पण लक्ष ठेवून योग्य ते निर्णय घेऊन प्रत्येक सोसायटीला, प्रत्येक नागरिकापर्यंत कसं पाणी जाईल हा मी प्रयत्न महत्वाचा करणार आहे. कारण टँकर कॉर्पोरेशनने पुरवायची जबाबदारी आहे. आमच्याकडून सगळे टॅक्स वसूल होतात, त्या पद्धतीने आम्हाला साधं पाणी सुद्धा मिळू नये ही गोष्ट खूप खेदाची आहे आणि त्याच्यावरती पण मी प्रामुख्याने लक्ष देणार आहे. पहिल्यांदाच निवडणूक आली फक्त तेवढं काय वाटतं? पहिल्यांदा निवडणूक आली म्हणजे धायरी गावची पहिली महिला सरपंच हा पण मान मलाच मिळालेला आहे आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणून सुद्धा धायरी गावची पहिली जिल्हा परिषद सदस्य म्हणून मला तो पण मान मिळालेला आहे. हा सर्व माझ्या मतदारांचा कौल आहे, हा माझा एकटीचा नाही. त्याप्रमाणे आता धायरी गावची पुणे महानगरपालिकेची पहिली नगरसेविका हा सुद्धा ग्रामस्थांच्या मतदारांच्या वतीने मी मान मिळवलेला आहे असं मला वाटतंय. कारण वातावरण खूप छान आहे, सगळे मतदार खुश आहेत आपण उभं राहिलं म्हणून. त्या सर्वांचा पाठिंबा मिळणार आहे आणि पहिली धायरीची नगरसेविका म्हणून पण मान मिळणार आहे. धन्यवाद.